एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती. आज आपण आलो आहोत वाठार या मैदानामध्ये. काल पाऊस पडल्यामुळं कालचं मैदान फायनल पात्र झालं नव्हतं, फायनल राऊंड. आज फायनल झाले आणि आज सेमीफायनलला गुलाल पात्र झालेला आहे तो विदर्भातनं जो बैल इथं आलेला आहे महाराज, तो याच्यामध्ये गुलाल पात्र झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराज पळस एक मोठं नाव आहे महाराज, यामध्ये पहिल्यांदाच गुलालामध्ये पात्र ठरलाय, तर काय सांगा? म्हणजे जसं की आम्ही 2 मैदान पहिली पळालो, एक कोरेगाव हिंद केसरी, नंतर एक इथलं आमच्या इथलंच मैदान होतं. त्या 2 मैदानामध्ये आम्हाला ज्यावेळेला अपयश आलं त्यावेळेला आम्हाला खूप त्रास झालेला आहे. म्हणजे की एवढा नावातला बैल असताना जर असं पळून काही मार कधी खाल्ला नाही, थोडं गाडी फॉल होणं वगैरे, त्यामुळं आम्हाला अपयश आलेलं. आज यश आलं, खूप मोठा आनंद आहे. आजचं जे नियोजन करण्यात आलं तो बकासूर बरोबर, ते कशा पद्धतीने करण्यात आलं? ते बकासूर हा बैल आमचा, म्हणजे माझे मामा म्हणतो मी त्यांना, संतोष मामा साळुंके. त्यांचं आमचं एक गेले 5 ते 6 वर्षाचं संबंध आहेत. आणि हा एवढा मोठा बैल आहे, मग तो पण आमचाच बैल आहे बकासूर, हा पण आमचाच. मग त्यामुळं ते दोघं घरची बैल असल्यामुळं ते काही नियोजन लगेच होऊन गेलं. शंकर मठामध्ये पळत असताना त्याचा थोडक्यात एक इतिहास फक्त सांगा महाराष्ट्र शंकरपटातला इतिहास. आतापर्यंत जेवढी शंकरपट झाले असं कोणता शंकरपट नाही की तिथे महाराजचं नाव नाही. अच्छा, काय सांगाल की तिकडं पळत असता आणि इकडं पळतामध्ये इकडं आमच्या इकडे एक 90 किंवा 100 मीटर पडावं लागते फक्त. अच्छा, आणि इकडे इकडे 1000 फूट, 800 फूट, 850 फूट, 900 फूट असं पडावं लागतं. 3 फेऱ्यामध्ये. 3 फेऱ्यामध्ये पळत असताना अपयश भरपूर वेळा आलं, पण आज गुलाल पात्र झालेलं, तर कसं वाटतं आपल्याला? आज देवाबरोबरच गाडी होती ना. दादांकडे बरं दादा, आज आपण जो बैलगाडी शर्यतीचा देव आहे त्या देवासोबत पळायला, तर आणि आपली मोठी इच्छा, सगळ्यांची इच्छा असते की बकासूर सोबत पळायला पाहिजे, आणि आज आपली ती इच्छा पूर्ण झाली, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे आम्हाला खूप मोठं समाधान आहे. एवढ्या 700 किलोमीटरवरून बैल येऊन लगेच इथल्या टॉपच्या 1 नंबरच्या बैलात पळालो आणि गाडी आज फायनलसाठी पात्र झाली. त्याबद्दल म्हणजे खूप खूप इच्छा होती आमची की बकासूरमध्ये पळायचं. अख्ख्या जिगरी ग्रुपची इच्छा होती. आल्यापासून 1.5 वर्ष झालं बैल आदत आहे तेव्हापासून त्यांची इच्छा होती की आपण या बकासूरमध्ये एकदा पळायचं म्हणून. खास ती बकासूरमध्ये पळायसाठी इकडे आलेली, बकासूरमध्ये पळाली. खूप छान, म्हणजे अख्खा ग्रुप खुश आहे आमचा. बरं, आता आपलं महाराज आपण इथे बघतोय, फार मोठं नाव झालं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर आपलं आगामी नियोजन कसं असणार आहे महाराजचं? आगामी आमच्या इथं सगळी मोठी मैदान आता चालू आहेत. 24 तारीख आहे, 18 तारीख आहे, 17 तारीख आहे, अशा मोठ्या मैदानासनी बैल दिसेल. बरं, आता आपले पुढच्या महिन्यामध्ये एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठं मैदान होणार आहे पेडगावचं, 21 जूनला. पेडगाव हिंद केसरीला तर त्यामध्ये दिसेलच. महाराज आपल्याला दिसेल का? हो, 100% दिसेल. बरं, त्याचं नियोजन, त्याबद्दल मैदानाचं नियोजन कसं असेल? ते पेडगावचं नियोजन झालेलं आहे का? बरं, त्यासाठी शुभेच्छा त्यासाठी आपल्याला. शुभेच्छा दादा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.